लहानपणी शाळेत असताना आपण एक कविता ऐकली होती, पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया। मामा आणि भांजे यातलं नातं म्हणजे अतूट असतं आणि प्रेमाचं असतं, परंतु याच नात्याला काळीमा कढवणारी घटना वसईमध्ये घडलेली आहे। सख्या मामांना आपल्या भाचीला जे आहे चालत्या लोकलमधून खाली ढकललं आणि कोमल सोनार नावाची भाची जी आहे ट्रॅकवर पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या संपूर्ण प्रकरणी वालीव पोलिसांनी हत्या करणाऱ्या मामाला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास करतायत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबर 2025 ला कोमल अचानक घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबियांनी नातेवाईकांनी शोधाशोध केली, मात्र ती काही सापडली नाही। दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबरला सकाळी कोमल नालासोपारा येथे छोट्या मामा अर्जुन सोनी याच्या घरात असल्याची माहिती मिळाली, मात्र तिची मोठी मामी अंजली सोनी तिला आणण्यासाठी पोहोचल्यावर कोमल पुन्हा गायब झाली आणि त्यावरून संशय बळावला। वालीव पोलीस ठाण्यात मोठी मामी आणि अंजली सोनी हिने ती हरवल्याची तक्रार देखील दाखल केलेली होती। नंतर कोमलच्या मोबाईलवरून आरोपी मामा अर्जुन सोनीने सांगितलं करून की स्वतः सोबत असल्याचं सांगितलं। संगीताने त्वरित घरी जाण्यास सांगितलं, परंतु अर्जुनने तसं काही केलं नाही। दरम्यान 17 नोव्हेंबर 2025 ला कोमलचा भाईंदर परिसरात रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती संगीतालाच मिळाली। पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर आरोपी मामा हा पोलिसांच्या ताब्यात ऑलरेडी होता। रेल्वे पोलीस तपासानुसार भाईंदर स्टेशनवरून दोघेही चर्चगेट विरार लोकलच्या प्रथम श्रेणीमध्ये डब्यात चढले। दरवाजावर उभे असताना आरोपी अर्जुनने कोमलला मागून ढकलले, त्यामुळे ती नायगाव जवळ ट्रॅकवर पडून तिचा जागीच मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शी विरार येथील प्रवासी विक्रम नंदू झा यांनी संपूर्ण घटना डोळ्यांनी पाहिली असून इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यांचा जबाब वसई रोड रेल्वे पोलिसांनी नोंदवला आणि आरोपीला सध्या वालीव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला लवकरच अटक करून न्यायालयात सादर करणार आहेत। कोमलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी टेंबा हॉस्पिटल भाईंदर येथे पाठवण्यात आला असून तिचा मोठा मामा कृष्णा कैलास सोनी यांनी शवाची ओळख पटवली आहे। सध्या या खून प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास असून हा प्रकार तपास जो वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे। परंतु या मामाने, हा कंस मामा आहे, त्याने हे नेमकं कृत्य का केलं ते कळू शकलेलं नाही। सध्या या संपूर्ण सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी सध्या ऑन कॅमेरा काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे, परंतु या मामाची कर्तूत सध्या ही कैद झाली असून त्याची रवानगी आता तुरुंगात झालेली आहे। आता न्यायालय त्याला पुढे काय शिक्षा सुनावतं ते देखील पाहावं लागणार आहे। HP लाईव्ह साठी प्रवीण नलावडे, वसई।